2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हैदराबादचा आमदार आणला होता राजा सिंग. त्यांनी देखील मला खूप शिव्या दिल्या होत्या. सभेमध्ये मात्र सभेमध्ये लोक बसले होते त्याच लोकांनी मला मतदान केले होते. 4 तारखेला संजय शिरसाट यांच्या घराजवळच मतदान काउंटिंग सेंटर आहे. तुम्ही तिथे मंडप टाका, मग तुम्हाला कळेल कोणी काही जरी म्हटले तर जिंकणार तर मीच, असा आत्मविश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. 29 तारखेला उमेदवारी वापस घेण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत किती जण राहणार, कोण पार्टीच्या विरोधात गेले किंवा कोणाच्या मागे राहणार हे दिसून येईल. 29 तारखेच्या नंतर खरोखर कोणाला कोणत्या नेत्याची निष्ठा आहे हे कळेल. हे सगळे खेळत आहे आणि गोल मारणारा खेळाडू तुमच्यासमोर उभा आहे. सर्व राजनैतिक पक्षांची प्लॅनिंग असते. बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितलेला नाही, परंतु त्यांच्या समाजाचं आमच्यावर ऋण होतं. त्यामुळे बाळासाहेब आणि आनंदराज आंबेडकर यांना आम्ही मदत करणार. कालच मी आनंदराज आंबेडकर यांच्यासाठी सभा घेतली. आता निवडणूक आहे, काय होईल ते जनता ठरवेल. जी माझ्यापेक्षा शिक्षित आहे, अशिक्षित आहे, त्यांना मतदान करताना लोकसभा जी आहे तिथे काही डान्सिंग प्रोग्राम होत नाही. देशाचे कायदे काय असायचे, देशाचे भविष्य काय, शेतकऱ्यांचे विषय काय, बेरोजगारी विषय, त्या बाबतीमध्ये कायदा बनवणारी संस्था आहे. लोकशाहीचे ते मंदिर आहे. यासाठी काहीतरी शिक्षण लागतं. तेव्हा बिल आपल्यासमोर येतं, तेव्हा ते आपल्याला वाचता येते का आणि त्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे. त्यामुळे शिक्षण लागते. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा 300 पैकी 20 लोक असतील जे शिकलेले आहे. बाकी लोक कसे आहेत, कशासाठी येतात तर टेबल वाजवण्यासाठी येतात. कशामुळे येतात तर जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, पक्षाच्या नावाने, पैशाच्या जोरावर, घराणेशाहीच्या जोरावर तिथे निवडून येतात आणि तिथे येऊन फक्त टेबल वाजवण्याचे काम करतात. उमेदवारांचा काढा, कोणता उमेदवार 3री पास आहे, कोणता 6वी, कोणता 10वी हे त्यातून कळेल. माझे जास्त शिक्षण झालेले नाही, फक्त मी MCOM आहे, मास कॉम्पिटिशन अँड जर्नलिझम. त्यांना याचा काहीच अर्थ कळणार नाही आणि लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे. 29 तारखेला विड्रॉलची लास्ट डेट आहे. तोपर्यंत किती टिकणार आणि तोपर्यंत किती लोक फक्त बऊ दाखवणार आहे की बघा मी पण लढणार आहे, मी पार्टीच्या विरोधात जाऊन माझ्या नेत्याच्या मागे राहून आपली निष्ठा दाखवण्यासाठी फॉर्म भरायचं. 29 तारखे आली की फॉर्म विड्रॉ करायचं. आता 29 तारखेच्या नंतर आपण याचा उत्तर सविस्तर देऊ की खरोखर तुम्हाला आपल्या नेत्याशी निष्ठा आहे का तुम्ही फक्त बऊ दाखवण्यासाठी एक भीती की नाही आम्ही लढणार, आमच्या नेत्याला तुम्ही असं केलं तसं केलं. तर 29 तारखेला विड्रॉलची लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर आपण सविस्तर बोलू. मंत्री भुजबळाची खेळी असं दिसते का? काय हे सगळं लोक खेळच करत आहे, त्याच्यामध्येच बिझी आहे सगळं. का भुजबळ साहेबांचं काय नाव एकटं घेतो, सगळं खेळ खेळत आहे. आणि त्या खेळीमध्ये गोल मारणारा जे खेळाडी आहे ना ते तुमच्या समोर आहे. छगन भुजबळांनी तिकीट मलाच मिळालं असं कन्फर्म केलं होतं. वरतून देखील मला आदेश आलेला आहे. नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी विड्रॉल केलं, माघार घेतलेले. नेमकं काय कारण असतं? खेळी सगळं खेळी खेळत आहे ना. एकमेकांना उल्लू बनवण्याचे जे काम करत आहे त्याचाच एक भाग हे आहे. पब्लिक खूप हुशार झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी, परंतु त्यांनी आपल्या विरोधात कॅन्डिडेट उभे केलेले आहेत. तर कसं बघताय? काय हे की सर्व राजनैतिक पक्षांची एक प्लॅनिंग असतं, स्ट्रॅटेजी असतं, काही षडयंत्र असतं आणि ते नॅचरल आहे. म्हणजे सगळं लोक करतात, सगळं पॉलिटिकल पार्टीज हे करतं. आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितले नाही होते, पण त्यांच्या समाजाचा आमच्यावर एक ऋण होतं. तर ते ऋण फेडण्यासाठी आम्ही स्वतःहून, मी आणि ओवैसी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही बाळासाहेबांना मदत करणार, आनंदराज साहेबांना मी मदत करणार. मी स्वतः परवा जाऊन त्यांच्यासाठी एक मोठी सभा घेतली दर्यापूरमध्ये. पण आता त्यांनी माझ्या विरोधात एक खूप चांगला शिक्षित कॅन्डिडेट उभं केलं आहे. आता निवडणूक आहे तर बघू आपण काय होतं, कारण की जनता ठरवतील उसमें की हो ते माझ्यापेक्षा चांगले आहे, खूप शिक्षित आहे, सामाजिक कार्य त्यांचा खूप मोठा आहे. ते बघितलं तर त्यांना मतदान करतील. नाहीतर मी तर अनाडी आहेच, 2री 3री पास आहे, मला मतदान करतील. नाही करतील. शिक्षणावरती घेऊन खैरे नाही. लोकसभा जे आहे ते काही डान्सिंगचा प्रोग्राम तिथे होत नाही, नृत्यासाठी ते जागा नाही आहे. तिथे डोकं पाहिजे. देशाचे कायदे काय असायचे, देशाचं तुमचं भविष्य काय, शेतकऱ्यांचा विषय काय, बेरोजगारीचा विषय काय, त्याच्या बाबतीत कायदा बनवणारी ती संस्था आहे. टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, लोकशाहीचं ते मंदिर आहे. त्याच्यामध्ये काही शिक्षण लागतं. जेव्हा बिल आपल्या समोर येतं ना तर कमीत कमी ते बिल वाचता येतं का आपल्याला?
आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे. शिक्षणाची गरज लागते तिथे, पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडे पण असेच लोक आहेत. 300पेक्षा मला वाटतं की 20 लोक असतील की जे शिकलेले आहे. बाकी लोक कशासाठी येतं, की टेबल वाजवण्यासाठी येतं. ते कशामुळे येतं, जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, मग पक्षाच्या नावाने, मग पैशाच्या जोरावर, मग घराणेशाहीच्या याचवर ते निवडून येतात, जातात आणि तिथे काय करतं, टेबल वाजवण्याचं काम करतं. म्हणजे आता जे शहराचे जे उमेदवार दिलेले आहेत हे म्हणजे अशिक्षित म्हणता येईल समजा पुन्हा ते तुम्ही सांगितलं आता. समजा कशाला, त्यांचं ॲफिडेविट काढा, तुम्हाला कळेल की कोणता उमेदवार 3री पास आहे, कोणता 6ठी पास आहे, कोणता 10वी पास आहे, तर तुम्हाला कळेल. माझी जास्त शिक्षण झालेलं नाही आहे. मी फक्त ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. MCOM आहे, MBA आहे इन मार्केटिंग आणि MMCJ आहे, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. अनेक असे उमेदवार असतील की त्यांना मी सांगितलं की मी MMCJ आहे, याचा अर्थ काय आहे, तर त्यांना कळेलच नाही की MMCJचा अर्थ काय आहे आणि ते लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे.